30 जानेवारीच्या चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. याचं बघूयात पहिला प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात पहिल्या AI शिखर परिषदेच्या सहअध्यक्षपदी निवड झाली आहे? आता काय झालेलं आहे? तिसरं थर्ड AI शिखर संमेलन हे कुठं होणार आहे? हे पॅरिसमध्ये होणार आहे. कशासाठी होणार आहे? AI सेक्टरमधले प्रॉब्लेम आणि त्यावर सोल्युशन फाईंड करण्यासाठी. सोल्युशन प्रॉब्लेम असतील ह्यासाठी. कुठं होणार आहे? पॅरिसमध्ये कुठं? फ्रान्स. आणि तिथं काय झालेलं आहे? तिथले अध्यक्ष कोण राहणार आहे? अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन राहणार आहेत. इमॅन्युअल मॅक्रॉन, बरोबर. आणि को-होस्ट कोणाला केलेलं आहे? को-होस्ट केलेलं आहे मोदींना. मोदी काय असणार आहेत? को-होस्ट असणार आहे. तर किती आहे? तिसरं शिखर संमेलन आहे म्हणतात ते. आपण अगोदर 2 बघितले. पहिलं कुठं झालं? पहिलं झालं ब्लॅस्टले कुठं? इंग्लंडमध्ये झालं. आणि सेकंड कुठं झालेलं आहे? सेकंड झालेलं आहे सिओल कुठं? साऊथ कोरिया. नंतर थर्ड कुठं होतं आहे? थर्ड पॅरिसमध्ये होतं आहे. एवढं लक्षात ठेवा. अलीकडेच इस्रोने पहिले स्पेस डॉकिंग मिशन स्पेडेक्स येथून कशातून लॉन्च केलेलं आहे? कशातून लॉन्च केलं? PSLV C60मधनं लॉन्च केलेलं आहे स्पेडेक्स. अलीकडे केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील भूस्खलन ही गंभीर स्वरूपाची आपत्ती म्हणून हे केलेलं आहे? वायनाड कुठं? वायनाडमध्ये भूस्खलन कुठलं? हे केरळमधलं. कशासाठी? सेंट्रल गव्हर्नमेंटची मदत जास्त भेटते. 2025 हे समुदाय वर्ष कम्युनिटी इयर. आता बघा UAEचं हे कोण आहे? राष्ट्रपती कोण आहेत? मोहम्मद अल नह्यान. कोण आहेत? शेख मोहम्मद अल नह्यान याने काय केलेलं आहे? 2025 हे कशासाठी? एकता कम्युनिटी इयर म्हणून घोषित केलेलं आहे. कशासाठी? एकता आणि समावेशांसाठी. हँड इन हँड म्हणलं जातं त्याला. हँड इन हँड कोणी केलेलं आहे? 2025 UAEने केलेलं आहे. कोणतं? कम्युनिटी इयर. 2025 कॉपरेशन इयर आहे, कम्युनिटी इयर आहे, देन कशाचं अजून? सुधारणांचं वर्ष आहे. बरोबर. जगातील पहिले ऊर्जा दक्ष शहर बनवण्यासाठी नुकतेच क्लायमेट मिशन क्लायमेट कशाला केलेलं आहे? म्हणजे तिथल्या लोकांना अवेअर करायचं. कशासाठी? ग्रीन एनर्जी म्हणजे हे रिन्युएबल एनर्जीसाठी. हे कुठं चालू केलेलं आहे? इंदोरमध्ये सुरू झालेलं आहे. अलीकडे 33वे संतोष ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकलं? वेस्ट बेंगाल जिंकलं. नुकत्याच नुकताच सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार आणि ICC पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे? कालच बघितलं होतं आपण ICC अवॉर्ड. आता तिथेच केलेलं आहे ICC पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला केलेलं आहे? जसप्रीत बुमरा. आणि तिथेच एक ट्रॉफी दिली जाते सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार. हे जसप्रीत बुमरा हे 5वे भारतीय आहेत. तर पहिले 4 कोण होते? पहिले राहुल द्रविड. सेकंड होते सचिन तेंडुलकर. त्यानंतर R अश्विन होते. आणि विराट कोहली यांना 2दा भेटलेला आहे. विराट कोहली हे किती वेळ भारतीय आहेत? आणि आता कोण झाले? जसप्रीत बुमरा. आपल्यासाठी 2 महत्त्वाचे हे आहेत. वुमन वन डे कोणाला भेटलेलं आहे? वुमन वन डे. मेल वन डे ICC वन डेमध्ये कोणाला भेटलेलं आहे? आणि T20मध्ये कोणाला भेटलेलं आहे? T20मध्ये हर्षदीपला भेटलेलं आहे. नाही, वन डे नाही, टेस्टमध्ये. ICC टेस्टमध्ये कोणाला भेटलेलं आहे? आणि T20. हर्षदीप हा कशात आहे? T20 आहे. जसप्रीत बुमरा कशात आहे? टेस्ट मॅचमध्ये आहे. जसप्रीत बुमरा. आणि वन डेमध्ये कोण आहे? स्मृती मंदाना. एक टीम बनवलेली होती मी म्हणलो होता. त्याचा कप्तान कोण आहे? जगातली एक टीम बनवली होती. कप्तान कोण आहे? हिटमॅन आहे. हे पण लक्षात राहू. भारतातील पहिली किनारा आणि वेडर पक्षीगणना कुठे सुरू केलेले आहे? जामनगर, गुजरातमध्ये सुरू झालेले आहे. 2025 आणि त्यानंतर जन्मलेल्या नवीन पिढीच्या मुलांना काय नाव दिलेलं आहे? बीटा, जनरेशन बीटा. आणि पहिला मुलगा कुठे जन्मलेला आहे? मिझोराममध्ये जन्मलेला आहे. नुकतेच 3रे भारत इंडोनेशिया CEO फोरमची बैठक कुठे सुरू झालेली आहे? आता CEOची बैठक चालू झालेली आहे. कुठं झालेलं आहे? आता तर माहीत आहे. कोण प्रभाव सुविवंत कशाला आले? प्रजासत्ताक दिनाला भारतात आलेले आहे. तर बैठक कुठं होणार? ही 3rd नंबरची बैठक आहे. बैठक कुठं चालू झालेली आहे? न्यू दिल्ली येथे चालू झालेली. 3rd नंबरची. पहिली कुठं झाली मग? पहिली झाली दिल्लीला. सेकंड कुठं झाली? सेकंड जकार्ताला झाली. 3rd झालेली आहे. आणि ह्याचा अध्यक्ष कोण आहे?
अध्यक्ष अजय श्रीराम. अध्यक्ष कोण आहे? अजय श्रीराम. अजय श्रीराम. कशासाठी असेल? समुद्र सुरक्षा वाढवायचं ह्यांच्यातले विषय काय असतील? समुद्री सुरक्षा असेल, त्यानंतर व्यापार असेल, एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही नाही. कुठं झाली? न्यू दिल्ली. अध्यक्ष कोण? अजय श्रीराम. कोणामध्ये असते? भारत आणि इंडोनेशिया. सीओची बैठक कुठं झालेली आहे? दिल्लीमध्ये झालेली आहे. 18व्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाचे 2025 प्रमुख पाहुणे म्हणून कोणाची निवड केली ती? क्रिस्टिन कंगालू. क्रिस्टिन कंगालू. कुठले आहे ते? त्रिनिदाद आणि टोबॅगोचे राष्ट्राध्यक्ष. अलीकडे चर्चेत असलेल्या भारत पोर्टल कशा संबंधित आहे? CBIने लॉन्च केलं. कशासाठी? इंटरपोलला कनेक्ट करण्यासाठी. 38व्या राष्ट्रीय खेळांचा नुकताच कुठे सुरुवात झालेली आहे? 38वे राष्ट्रीय खेळ नॅशनल गेम्स याची सुरुवात कुठं झालेली आहे? उत्तराखंड, देहराडूनमध्ये झालेली आहे. देहराडूनमध्ये कुठं? राजीव गांधी स्टेडियम. राजीव गांधी स्टेडियम. बरोबर. मॅस्कॉट काय इथला? शुभंकर काय? मौली. त्याच्या हातात तलवार आहे, तिला काय म्हणतात? तेजस्विनी म्हणतात. आणि तेजस्विनी तलवार कोणाच्या हातात होती? हे ज्योत, मशाल कोणाच्या हातात होती? ही होती लक्ष्य सेन. बरोबर. 38वा कुठं होणार आहे? हे कुठं होणार आहे? उत्तराखंड, देहराडून. 37वा कुठं झाला? गोवाला झाला. मॅस्कॉट काय होता? मोगा होता. म्हणजे सगळ्यात जास्त पदक कुठे होते? महाराष्ट्राकडे होते. एवढं एक लक्षात ठेवा. महाराष्ट्र. MH. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे दक्षिण कोस्ट रेल्वेच्या मुख्यालयाची कुठं? हे विशाखापट्टणम. वन्यजीव गुन्ह्याशी संबंधित FIR ऑनलाईन नोंदवण्यासाठी अलीकडे कोणी गरुडाचे पोर्टल चालू केलेलं? कर्नाटक. नुकताच आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? आता काय 27 जानेवारी. ह्याला किती होतात आता? होलोकॉस्ट दिवस म्हणजे काय असतो बघा? होलोकॉस्ट. ज्यावेळेस वर्ल्ड वॉर सेकंड चालू होतं, त्यावेळेस काय केलं होतं जर्मनीवाले नाझींनी, जे ज्यू लोक होते ना, ज्यू किंवा यहुदी लोक होते ना, त्यांना काय करत होते? गॅस चेंबरमध्ये एकात भरत होते आणि वरून गॅस जोडत होते. त्यांना स्मरण करण्यासाठी, कारण की 27 जानेवारी 1945ला हे युद्ध थांबलं होतं. 1945ला हे युद्ध थांबलं होतं. तर त्याला किती? 80 वर्ष होतात. म्हणून त्यांना स्मरण करण्यासाठी काय चालू केलेलं आहे? म्हणजे हे अगोदरपासून चालू आहे. आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिवस कधी केला जातो? एवढंच लक्षात ठेवा, 27 जानेवारी. आणि कशाचा? गॅस चेंबरचं एक लक्षात ठेवायचं. अलीकडेच कोणी स्नोशील्ड विकसित केलं आहे, ज्याचं टेम्परेचर DRDOनं केलेलं आहे. कशासाठी? सियाचीनमधल्या तरुणांसाठी. सियाचीन. राष्ट्रीय हरित मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? निजामाबाद. कुठं? तेलंगणा. नागरी विमान वाहतूक महासंचालनाकडून इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग एअरक्राफ्टसाठी खाजगी कंपनी कोणती आहे? म्हणजे काय झालं? व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंगसाठी एक सर्टिफिकेट दिलेलं आहे. आता हे कोणाचं आहे? इप्लेन कंपनी. हे कशा स्टार्टअप आहे? एरोस्पेस स्टार्टअप. कशाचं आहे? कुठलं आहे? IIT मद्रासचं आहे. IIT मद्रास. ह्याला काय झालेलं आहे? इलेक्ट्रिकल टेक ऑफ आणि लँडिंगसाठी सर्टिफिकेट करणारी पहिली प्रायव्हेट कंपनी. काय? व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग करण्यासाठी फर्स्ट कंपनी झालेली आहे. कसली? प्रायव्हेट कंपनी आहे ही. एवढंच लक्षात ठेवायचं. कोणती? इप्लेन कंपनी. कशासाठी? व्हर्टिकल लँडिंग आणि टेक ऑफसाठी फर्स्ट प्रायव्हेट कंपनी. एवढंच लक्षात ठेवा. अलीकडेच इराणचे भावी राजधानी कशाला करणार आहे? मकरांना करणार आहे. कशासाठी? कारण की तिथे हे आहे, जलसंधी आहेत. त्यानंतर लेस पॉप्युलेटेड आहे. पाण्याची अवेलेबिलिटी. पण महोत्सव कुठला असतो रे? तेलंगणाचा असतो. नुकतेच राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? आता बघा, हा किती आहे? 86व्या क्रमांकाचा आहे. 86व्या क्रमांकाचा काय आहे? राष्ट्रीय टेबल टेनिस. हा कुठं झालता? हा सुरतमध्ये झालता. सुरत. हे तर कोणतं स्टेडियम? पंडित दीनदयाल उपाध्याय स्टेडियमवर झालता. दीनदयाल उपाध्याय स्टेडियम. हे कुठं? सुरतमध्ये झालता. 86वा नंबरचा आहे. कुठं झाला? गुजरातमध्ये झाला. तर इथं मेल विनर आणि फिमेल एवढंच लक्षात ठेवायचं. फिमेल म्हणलं तर दिया चितळे आणि मेल म्हणलं तर मानुष शाह. दोनच नाव लक्षात ठेवायचं, मानुष शाह आणि दिया चितळे. दिया चितळे हे कशात बनलेले आहे? फिमेलमध्ये बनलेलं आहे. आणि मानुष शाह कशात? मेलमध्ये बनलेलं आहे. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली? डोनाल्ड ट्रम्प. नुकताच पहिला खो वर्ल्ड कप 2025 कोणाला जिंकलेला आहे? इंडिया जिंकलेला आहे. कोणाला हरवून जिंकलेला आहे? नेपाळ. नुकतीच इंदिरांबा
आत्मीय भरोसा आणि इंदिराम्मा इंदुलू योजना कोणी सुरू केलेली? तर बघा 2 योजना आहेत. इंदिराम्मा आत्मीय भरोसा. आत्मीय भरोसा हे कशासाठी आहे? जे भूमिहीन शेतकरी आहेत ना त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी. किती? 12,000 वर्षाला येणार आहेत. 12,000 वर्षाला. बरोबर, भूमिहीन शेतकऱ्याला. कोणी चालू केलेले आहे? तेलंगणानं चालू केलेले आहे. आणि इंदिराबाई इंदुलू योजना ही कशाची आहेत? जे भूमिहीन शेतकरी आहेत ना, भूमिहीन, त्यांना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी ही योजना आहे. इंदुलू म्हणलं की घर लक्षात ठेवायचं आणि भरोसा म्हणलं की भूमिहीन शेतकऱ्यांना कशासाठी? 12,000 देण्यासाठी केलेले. इंदिराम्मा आत्मीय भरोसा म्हणजे कशासाठी? की 12,000 भूमिहीन शेतकऱ्यांसाठी. आणि इंदुलू योजना म्हणलं की घर बांधण्यासाठी. कोणी चालू केलेलं आहे? रेवंत रेड्डी, तेलंगणा. महोत्सवासाठी नागालँड कोणता देश भागीदार झालेला आहे? हा वेल्स झालेला आहे. नेपाळने भारतामार्फत 24-20 कोणत्या देशाला हे केलेलं आहे? बांगलादेशाला. अलीकडे चर्चेत असलेला LID 568 हे काय आहे? हे काय केलेलं आहे? जेम्स टेलिस्कोप ह्या कुठला आहे? USAचा आहे. ह्याने काय केलेलं आहे? हे फाइंड केलेलं आहे. हे लाईट मास म्हणजे कमी वस्तुमानाचा ब्लॅक होल आहे. कमी वस्तुमान ब्लॅक होल आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. 568 LID 568. आणि कसं आहे ना, कोणी शोधलेलं आहे? जेम्स वेब टेलिस्कोपनं शोधलेलं आहे. जेम्स वेब टेलिस्कोप LID 568 काय आहे? ब्लॅक होल. अलीकडे चर्चेत असलेला राष्ट्रीय व्यावसायिक कृषी संशोधन संस्था कुठे आहे? हे आपण त्या दिवशीच बघितलं होतं. ह्याचं नाव बदललं होतं. कशाचं नाव बदललं होतं? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टोबॅको. ह्याचं काय केलेलं आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कमर्शियल ॲग्रिकल्चर रिसर्च. कुठं आहे? राजमुंद्रीमध्ये. कुठं? आंध्र प्रदेशमध्ये. ग्लास काँग्रेस कुठं होणार आहे? कलकत्त्याला होणार आहे. करूयात रिव्हिजन. राष्ट्रीय कुष्ठरोग दिवस कधी? 26 जानेवारीला. कधी? जानेवारीच्या शेवटच्या ह्या दिवशी केला जातो. अलीकडे बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची हे केलेलं आहे? बेलारूस अलेक्झांडर लुकाशेंको. ICC पुरुष कसोटी टेस्टमध्ये कोण आलेला आहे? जसप्रीत बुमराह. अलीकडे भारतीय नौदलाच्या INS सर्वेक्षकानं कोणतं हायड्रोग्राफी कुठलं? मॉरिशियसचं. अलीकडे ग्लोबल बर्डन डिसीजनुसार भारतात एकूण प्रजनन दर किती? 1.9. नुकतंच मेलबॉर्न क्रिकेट क्लबच्या जागतिक सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून कोणाचे? जय शहा. नुकतीच समान नागरी संहिता लागू करणारे कोणतं? उत्तराखंड. अलीकडे पहिला महिला हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? ओडिशा वॉरियर. हरवलेलं कोण आहे? सुरमा हॉकी क्लब. प्रत्येक चिनाब झाडासाठी डिजिटल ट्री आधार उपक्रम कुठं चालू केलेला आहे? जम्मू आणि काश्मीरसाठी. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि TV श्रेणीतील मतदार जागृतीसाठी अलीकडे कोणाला ECIचा मीडिया पुरस्कार भेटलेला आहे? हा भेटलेला आहे दूरदर्शन. चला तर मग झाले आहेत आपले प्रश्न. धन्यवाद.